हॅलो 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 दिग्विजय, तुम्ही तुम्ही घरी लवकर याल का? तुला काय करायचं आहे हे असले प्रश्न आम्हाला विचारत जाऊ नकोस. ओके, कधी येईन हे सांगता येत नाही, उशीर होईल. दिग्विजय, हॅलो काय झालं? कोणाचा फोन होता? अरुंधतीचा? रडत रडत बोलत होती. कधी येणार काय हे सगळे प्रश्न विचारत होती. हा, या मुलीचं काय करावं आम्हाला काही कळतच नाही रे. मामा मामा प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे बघा, मला मला अरुंधतीचा स्वभाव चांगलाच कळला आता. त्यामुळे मी तिच्या या असल्या नाटकांना बळी पडणार नाहीये. तुम्ही काळजी करू नका. आता रडून चालणार नाही अरू. मला आबांना भेटायला गेलंच पाहिजे. मी जाणारच घरी. दाजी, आबा कुठे आहेत? दाजी, काय विचारतीये मी? पोरी, आपले आबा गेले, आपल्याला कायमचे सोडून गेले ग पोरी. फसवलंस ना मला पुन्हा? परत फसवलंस ना तू? किती पैसे मिळाले तुला मला न सांगण्याचे? दादा, का फसवलंस रे तू? का फसवलंस तू? दिग्विजय, अरुंधती घरात नाहीये. मला खूप टेन्शन आलंय. आपण काहीतरी केलं पाहिजे. काही करायची गरज नाही. सगळ्यांना टेन्शन द्यायचंच काम केलं येणे तर काय. आपल्या मर्जीने गेली ना ती, मग तिच्या मनात येईल तेव्हा ती परत येईल. ओके, उगाच काळजी करण्याची गरज नाहीये. हे नाटक येत नसते. मलाही केला होता तिने फोन. सगळी ताळतंत्र सोडून वागायचं ठरवलं तिने, तर मग आपण काय करू शकतो काकू, सांगा ना. आबांची शेवटची भेट तरी घेता यायला हवी होती ना. आबांची अवस्था वाईट होती तेव्हा मी येऊ शकले नाही. निदान तुमच्या ऑपरेशनच्या वेळेला तरी यायला हवं होतं. म्हणजे आबांची भेट झाली असती. आबांची शेवटची भेट सुद्धा घेता आली नाही मला. पोरी, कसलं ऑपरेशन? माझं तर कसलं बी ऑपरेशन झालेलं नाही. अहो, तुमचं ऑपरेशन होतं म्हणून दादानी माझ्याकडून पैसे घेतले होते. त्यांनी 50. दाजी काय करायचं दादाचं? मला त्याला जाब विचारायला. पोरी बस, खाली बस. नाही दाजी. अगं अरे, माझं ही येळ नाही जा विचारायची. आता आपल्याला बसून नाही चालायचं. सरंजामेला कळवायला पाहिजे, नितीनला कळवायला पाहिजे. हो दाजी, नितीनला कळवा तुम्ही. मी कळवतो नितीनला. चल.